रामकृष्ण हरी माऊली. मी सिद्धेश ताकवले. माझा विठ्ठल माझी वारी या कार्यक्रमात आपल्या समद्यांचं स्वागत. वाल्ह्यातून पाहुणचार घेऊन माऊलींची पालखी पुणे जिल्ह्याची येस ओलांडली बघा. अहो जय जय रामकृष्ण हरीचा गजर करत माऊलींची पालखी पुढे मार्गस्थ झाली. माऊलींची पालखी नीरा नदीच्या काठी स्नानासाठी सावली आणि गेल्या अनेक वर्षांपासून स्नानाची परंपरा आहे. या पंढरीच्या वारीत पादुकांना 3 वेळा स्नान घातलं जातं. या वारकऱ्यांनी सकाळपासून नीरा घाटावर गर्दी बी केली. दुपारी 1:30 वाजता या पालखी नीरा गावात दाखल झाली आणि माऊलींच्या पादुकांना स्नान घातलं गेलं बघा. याची देही याची डोळा असा यो पालखी सोहळा अनुभवण्यासाठी वारकरी गर्दी करत असतात. माऊलींच्या पादुका स्नानासाठी घेऊन जाताना फुलांच्या पायघड्या बी घालण्यात आलत्या आणि त्यावरून माऊलींच्या पादुका मोठ्या दिमाखात स्नानासाठी आल्या बघा. ज्यावेळी माऊलींच्या पादुका स्नानासाठी आल्या त्यावेळी वारकऱ्यांनी माऊली माऊलीचा एकच गजर केला बघा. पादुकांचं स्नान झाल्यावर वारकऱ्यांनी बी निरेच्या डोहात उड्या घेतल्या आणि निरेचं ते पात्र धन्य धन्य झालं. माऊलींच्या पदस्पर्शानं यो नीरा घाट पावन झाला बघा माऊली. आहा माऊली, अहो काय तो सोहळा. दोन्ही घाटावर वारकऱ्यांनी यो सोहळा अनुभवण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली बघा. पायवारीच्या या टप्प्यावर अशा क्षणांसाठी समधी वारकरी वर्षभर वाट बघत असतात. नीरा नदीचं स्नान घेतल्यावर माऊलींची पालखी निघाली बघा लोणंदच्या दिशेनं. लोणंदमध्ये माऊलींच्या पालखीचा आज मुक्काम असणार आहे. तर तिकडे जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी बारामतीमध्ये मुक्कामी आहे बघा. आणि तिकडं बी तुकोबांच्या पालखीचं मोठ्या उत्साहात स्वागत बी करण्यात आलं. नीरा स्नानाचा ह्यो सोहळा बघितल्यानंतर आपण जरा सोपान काकांच्या पालखीत जाऊ बघा. कारण संत सोपान काका यांच्या पालखी सोहळ्यातलं पहिलं गोल रिंगण सोमेश्वर मध्ये पार पडलं. डोईवर तुळशी वृंदावन आणि हातात भगव्या पताका घेऊन ही वारकरी मंडळी रिंगणात धावली बघा. मोर अश्वानं धाव घेतली आणि मागणं ही समधी वारकरी मंडळी धावत सुटली. ह्यो अभूतपूर्व सोहळा याची देही याची डोळा असा ह्यो पालखी सोहळा आपल्या डोळ्यात टिपण्यासाठी वारकऱ्यांनी बी गर्दी केली बघा. आणि याचाच आढावा घेतला या आमचं प्रतिनिधी गोविंद शेळकेंनी. संत सोपान काकांच्या पालखी सोहळ्याचं हे पहिलं गोल रिंगण पार पडतंय सोमेश्वर नगरच्या या प्रांगणामध्ये. सोपान काकांचा पालखी सोहळा हा सासवडहून निघाला आणि सासवडहून जात असताना सोमेश्वर नगरमध्ये हा रिंगण सोहळा पार पडतोय. आपण बघताय की अगदी वायू वेगाने सोपान काकाचा अश्व धावताना पाहायला मिळतोय. सगळ्यात आधी रिंगण हे अश्वाचं पूर्ण होत असतं. अश्व धावल्यानंतर त्यानंतर विनेकरी टाळकरी मृदंग चालक आणि डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला ह्या धावत असतात. आपण बघतोय की किती जोरदार अगदी ज्ञानोबा तुकोबाच्या जयघोषामध्ये सोपान काकांचा अश्व धावतो आहे. आणि हा अश्व ज्यावेळी ही प्रदक्षिणा पूर्ण करेल त्यावेळी पंचक्रोशीतले जे लोक हा रिंगण सोहळा बघण्यासाठी या ठिकाणी जमले होते ते तृप्त होतात. कारण हे रिंगण पाहण्यासाठी या सोमेश्वर नगर पंचक्रोशीतले लोक सकाळपासून जागा धरून बसले होते. आणि असा बघतो आपण की आता सोपान काकाचा अश्व धावून हे रिंगण पूर्ण करताय. आणि हा रिंगण सोहळा पाहण्यासाठी जमलेली मंडळी माऊली तुकोबांचा एकच जयघोष करतायत. आणि या जयघोषामध्ये हे रिंगण पूर्ण झालंय. आता या अश्वाचं रिंगण पूर्ण झाल्यानंतर याच रिंगणामध्ये टाळकरी मृदंग चालक विनेकरी आणि त्यासोबत तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला आपलं रिंगण सोहळा पूर्ण करतील. कॅमेरामन आयोग कादरीसह गोविंद शेळके, एबीपी माझा, सोमेश्वर नगर. माऊली आज ज्ञानोबांच्या पादुकांचं नीरा स्नान पार पडलं बघा. ह्यो सोहळा आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी वारकऱ्यांनी बी गर्दी केली. पण माऊली या नीरा स्नानाचं नेमकं महत्व काय आहे हेच जाणून घेतलंय आमची वारकरी शिवलीला पाटीलनं. रामकृष्ण हरी. हे तेच पवित्र नीराचं काठ जिथं अखंड वारकरी सामर्थ्याने आपल्या द्वितीय स्नानाचा आनंद घेतात. आळंदीच्या वारीचं पहिलं स्नान म्हणजे इंद्रायणीचा काठ, द्वितीय स्नान म्हणजे संगमाचा काठ आणि तृतीय स्नान म्हणजे पंढरपूरचा चंद्रभागेचा काठ. उदंड देखिले उदंड ऐकिले उदंड वर्णिले हे क्षेत्र महिमान असं हे उदंड वर्णनार क्षेत्र हे नीरा संगम ऐसे चंद्रभागा ऐसे भीमा तीर ऐसा विठेवर देवकोठे हे असा सोहळा आणि असं त्रिवेणी संगम फक्त वारकरी संप्रदायाच्या पालखी सोहळ्यामध्येच अनुभवता येतं. आणि म्हणूनच हे नीराचं पवित्र काठ जिथं ज्ञानोबारायांच्या पादुकांचं द्वितीय स्नान होतं
आणि त्या पादुकांच्या स्नानासोबतच आमचंही काही पाप जे नकळत घडलेलं आहे, जे संसारात जगत असताना आमच्याकडनं नकळत घडून गेलेलं आहे, त्या पापाच्या पृष्ठीसाठी ते पतन नाकारलं जावं याच्यासाठी हे निऱ्याचं दुसरं स्नान केलं जातं. आणि यातलं तिसरं स्नान म्हणजे चंद्रभागेचं. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. या चंद्रभागेचं वर्णन करायला गेलं तर जनाई म्हणतात, आमच्यासाठी भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा. नाही आम्हाला काशी बनारसी द्वारका मथुरा करता आली तर आमचे वारकरी या त्रिवेणी संगमाच्या माध्यमातूनच आपली अखंड सेवा पूर्ण करतात. कारण वारकरी संप्रदायामध्ये म्हणलं जातं, पंढरी असं एकमेव क्षेत्र आहे, ही वारी अशी एकमेव ठिकाणं आहेत. ह्या वारीच्या वाटेनं तुम्ही 3 पावलं जरी चाललात तरी पांडुरंग परमात्मा तुमच्याकडे 47 पावलं चालतो. ही पंढरपूरची वारी जी सगळ्यात पहिल्यांदा महादेवांनी केली. नाथबाबा सांगतात, एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. या महादेवांनी चालू केलेली ही पंढरीची वारी नियमाने चालते. आणि हे रथाचे, वारीचे आणि या क्रमांकाचे जे नियम आखून दिले, जे नियम वारीला लागू आहेत, ते नियम म्हणजे हैबतराव बाबा यांच्या माध्यमातून हे नियम आहेत. हैबतराव बाबांनी जशी वारी आखून दिली आहे, ही वारी तशीच चालतीये. पहिलं स्नान इंद्रायणीचं हैबतराव बाबांनी सांगितलं, दुसरं स्नान निरेचं आणि तिसरं स्नान चंद्रभागेचं. असे हे 3ही स्नान हैबतराव बाबाच्या नियमावलीत आखले गेलेले आणि हे अखंडितपणे असेच चालू आहेत. आणि या निऱ्याच्या स्नानाचं महत्त्व म्हणाल, दिगंबराच्या औदुंबराच्या पायाशी असलेलं हे निरा स्नान पादुकांचं. ही निरा म्हणजे आमच्यासाठी काही नाही घडलं, गंगा जमुना सरस्वती आम्ही वारकरी सगळे त्याच 3 संगमातून मानतो. आमच्यासाठी इंद्रायणी चंद्रभागा निरा हे त्रिवेणी संगम आहे. आमच्यासाठी हेच वैभवाने मानलं जातं. आमच्याकडे म्हणतात, साधी मंदिराची पाठ जरी पाहिली ना, पाहता मंदिराची पाठ तीर्थे घडती 360. जी 360 तीर्थ आहेत हे आम्हाला याच वारीमध्ये मिळून जातात. आणि याचा प्रत्येकाचं एक वेगळं वैभव आहे. याच निराच्या स्नानामध्ये आम्हाला पादुकांचं दर्शन होतं आणि त्याच पादुकांवर पडलेलं निरेचं पाणी आम्हाला सामर्थ्याने आमच्या अंगावर पडावं या उत्सुकतेनं, या इच्छेनं लाखोंची हजारोंची गर्दी या निराच्या स्नानाला पांडुरंग परमात्म्याच्या या पायी वारीमध्ये होतं. अर्थात हा संगम आमच्यासाठी गंगा जमुना सारखा आहे. जे जनाई वर्णन करतात की आमच्यासाठी हे सगळंच आमच्यासाठी एकमेव ठिकाण आहे जे आम्हाला वैभव वाढवून देत आहे आणि आम्हाला फिरावं लागत नाही. माऊली सांगतात, नलगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. कुठलंही सायास कष्ट न करता या वारीच्या वाटेवरच आम्हाला संपूर्ण वैभव मिळून जात आहे. आम्हाला फिरावं लागत नाहीये, आम्हाला धावपळ करावी लागत नाहीये. फक्त आळंदी ते पंढरपूर आम्ही चाललोत की आम्हाला सगळी तीर्थ केल्याचं पुण्य मिळत आहे. आणि हेच या वारकरी संप्रदायाचं वैभव आहे, हेच या निरेचं ठिकाणाचं वैभव आहे, हेच याचं महत्त्व आहे की या निरेचं स्नान आम्हाला गंगेच्या स्नानाचं पुण्य देत आहे. रामकृष्ण हरी. अर्थात या निरेचं स्नान आपण एबीपी माझाच्या माध्यमातून करतोय, घर बसल्या का होईना, पण या निराच्या पवित्र स्नानाचा आम्हालाही आनंद मिळतोय, हे आपलं सौभाग्यच आहे. रामकृष्ण हरी. माऊली, सध्या राज्यात टोकाचा जातीयवाद पाहायला मिळतोय बघा. ह्यो जातीयवाद इतका टोकाला पोहोचलाय की रोजच्या व्यवहारात सुद्धा लोक जात काढतात. वेगवेगळ्या गावातील वेगवेगळ्या जातीतील लोक एकत्र येऊन ह्यो वैष्णवांचा महामेळा पंढरपूरला घेऊन जातात बघा. म्हणून आषाढी वारी केवळ विठ्ठलाची भक्तीचा प्रवास नाही, तर महाराष्ट्रातल्या समतेचा धडा देणारा सगळ्यात मोठा आदर्श आहे बघा. समतेची वारी संदर्भात सोपान महाराज सानप आणि अविनाश भारती महाराज यांच्याशी बातचीत केली आहे आमची वारकरी शिवलीला पाटीलनं. सगळ्यात श्रेष्ठ मानलं जाणारं दान म्हणजे अन्नदान. आणि या अन्नदानामध्ये सामर्थ्याने संपूर्ण महाराष्ट्र, प्रत्येक गावातील भागातील लोक वारीमध्ये येऊन अन्नदान करतात. सकाळी लवकर उठायचं, दिवसभर ही पायपीट करायची वारीची. मग या पांडुरंगाच्या नामचिंतनामध्ये ज्या मेन सुविधा असतात, अन्न वस्त्र निवारा, या सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्यात प्रथम असतं ती पोटाची भूक. ही नेमकं महाराष्ट्राच्या सगळ्या मंडळीकडनं भागवली जाते. ती कशा पद्धतीनं, त्याच्या पाठीमागचा हेतू काय, हे आपण जाणून घेऊया. दिंडी चालक आमचे महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार हरिभक्तपरायण सोपान महाराज सानप, अविनाश सदा भारती हे अखंडितपणे कीर्तनाची सेवा आपल्या खांद्यावर पेलवत ही वारीची परंपरा सुद्धा या तरुण वयामध्ये जोपासतात. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. आज ही माणसं आज इथे जेवायला बसलेली, ही अखंडपणे
पंचपक्वानाचं जेवण म्हणलं तरी हरकत नाही किंवा त्यामध्ये काही विवाद ठरणार नाही. अगदी घरच्यासारखं, घरच्यापेक्षाही उत्कृष्ट जेवण या वारीमध्ये महाराष्ट्राकडनं पुरवलं जातं. आणि हे महाराष्ट्राकडनं पुरवलं जाणारं अन्नदान ही सगळ्यात श्रेष्ठ मानली जाणारी सेवा, ही अन्नदान सेवा अखंडितपणे चालू असते. आणि हे व्यवस्थितपणे हाताळायचं, सांभाळायचं काम दिंडी प्रमुखांकडे, दिंडी चालकांकडे, व्यवस्थापनेकडे असतं. हे नक्की कशा पद्धतीने सांभाळलं जातं किंवा याचा दिनक्रम कसा असतो याची माहिती नक्की द्यावी. रामकृष्ण हरी. संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 2024 चालू असलेला हा ज्ञानोबारायांचा सोहळा. ताईने आताच विचारलं की यांच्या भोजनाची व्यवस्था कशी होते. पण वारकरी संप्रदायामध्ये संताचं एक प्रमाण आहे, जो वारीला निघालेला आहे तो कशाची पहिल्यांदा चिंताच करत नाही. नाही आम्हा चिंता वस्त्राया पोटाची, माऊली आमुची पांडुरंग. वस्त्रा पोटाची चिंता करून चालणारा खरा वारकरी मानला जात नाही. हे एक संत वचन आहे. तरी पण पोटाची भूक भागवणं ही गरजच आहे. म्हणून म्हणतात, शरीर के लिए जैसा भोजन आवश्यक है, आत्मा के लिए वैसा भजन आवश्यक है. भजन जसं आत्म्यासाठी आहे तसं शरीरासाठी भोजन गरजेचं आहे. तुम्ही कीर्तनाबरोबर या तरुण पिढीला उपदेशही करता, प्रबोधनही करता, योग्य मार्गही शिकवता. तर या वारीच्या माध्यमातून तरुणांना काय संदेश द्याल की नेमकं तरुणांनी वारी करावी, का करावी, आणि केली तर नेमकं त्यांच्याकडून काय मिळेल वारीकडनं तरुणांना? म्हणजे सामाजिक समतेचा दीपस्तंभ म्हणजे वारी आहे. इथं द्वैताला स्थार नाही. इथं प्रत्येक गोष्टीची देवाणघेवाण आहे. म्हणजे इथं आचार शिकता येतो, इथं विचार शिकता येतो, इथं एकमेकांचा सोबत राहावं कसं, वागावं कसं, कोण कुठल्या गावचा आहे, योगायोगाने एखाद्या पालात दुसरा कुठला आला तर त्याच्यासोबत कसं ॲडजस्ट करायचं आहे. आम्हाला घरातल्या दैनंदिन जीवनामधल्या रोजच्या लोकांसोबत एका घरात 4 रूम असतील तर ॲडजस्ट होत नाही. पण इथं एका पालात 12 गावचे 12 एकत्रित येऊन एकदम आनंदात राहतात. ही एकदम शिकण्यासारखी गोष्ट आहे. जे मनाने वारी करतात त्यांच्यासाठी हे चॅनल असंच कार्यरत असतं. आणि या सर्व महाराज मंडळीच्या माध्यमातून जे महाराष्ट्रात वर्षभर 11 महिने नामचिंतनाची कास धरून ही पालखी मिरवतात. आणि आता ही ज्ञानोबा तुकोबांची पालखीसुद्धा तेवढ्याच सामर्थ्याने खांद्यावर या वयामध्ये, जिथे सामर्थ्याने तरुण वाईट मार्गाने जातो त्या मार्गाने न जाता त्यांना या संप्रदायाच्या मार्गावर आणतात. तुम्हा दोघांचेही मनस्वी आभार. त्यामुळे सर्वांनी अशीच वारी अनुभवाई विनंती. रामकृष्ण हरी. माऊली, या पालखी सोहळ्यात वीणेला बी लय महत्व असतं बरं का. आणि हेच महत्व सांगतीया आमचं वारकरी शिवलीला पाटील. टाळही तसंच आहे. पखावाजाचं म्हणाल तर पखावाज, खरं तर त्याचा उच्चार पखावाज आहे, पण आपण संक्षिप्त करून ते पखवाज म्हणतो. पहिला मातीचा असायचा म्हणून मृदंग, आणि आता पखावाज, कारण आता कातड्यांचा असतो, लाकडांचा असतो. आणि या पखावाजावर थाप पडावी आणि पांडुरंग परमात्म्याला ही ध्यान यावं असं म्हणतात. जगद्गुरु तुकोबारायांचं कीर्तन होतं आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तनाला त्यांचा आवडीचा पखावाज वादक नव्हता, तो आजारी होता. आणि पांडुरंग परमात्म्याने त्या पखावाजाचं स्वरूप घेऊन जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तनाला हाजरी लावली आणि पखावाज वाजवला. अहो, पखावाज वाजवला यात काय नवल आहे. पांडुरंग परमात्म्याने तुकोबारायांच्या चरणावर मस्तक ठेवलं. नंतर तुकोबारायांना कळलं की माझ्या चरणावर मस्तक ठेवणारा माझा सोनवा नावाचा पखावाज वादक नव्हता, तो जगाचा मालक, विश्वाचा स्वरूप, त्रैलोक्याचा नाथ जगजनार्दन पांडुरंग परमात्मा होता. त्यावेळेस परमात्म्याला विचारलं, देवा माझ्यासाठी तू दास झालास, माझ्यासाठी तू पखावाज वादक झालास. तेव्हा पांडुरंग परमात्म्याने सांगितलं, हा पखावाजाचा आनंद, हा पखावाजाचा स्वर माझ्यासाठी सुद्धा अद्भुत होता. आणि हा पखावाज वाजवायला मला भेटलं, हे माझं नशीब आहे तुकोबा, असं पांडुरंग परमात्मा म्हणला होता. साक्षात हा पखावाजाचा भार पेलवायची ताकद प्रत्येकाच्यात नसते. म्हणून तरुणापासून वृद्धांपर्यंत अगदी आनंदितपणे हा पखावाज वाजवला जातो. ज्याने या पखावाजाचं ज्ञान घेतलंय तो तर वाजवतोच, पण जो अगदी खेडेगावातला आहे, ज्याने फक्त स्वर तालाचं ज्ञान घेतलंय, तोही आनंदाने वारीमध्ये पखावाज वाजवतो, टाळ वाजवतो, स्वर तालाचा आनंद घेतो. या पायवारीत भगिनींनी भरतनाट्य अभंग सादर केला. या सासवड मधल्या कलासिद्धी नृत्यालयानं ह्यो अभंग बसवलाय बघा. संत सोपान काकांच्या पालखीच्या सोहळ्यात या नृत्य अभंग सादर केलाय. आणि याच निमित्तानं संवाद साधलाय आमची वारकरी शिवलीला पाटीलनं. संत सोपानदेवांचा अभंग इथे थोडा प्रस्तुती करावी, त्यामुळे मग आज आम्ही सगळा ग्रुप आमचा, हर्षदा उबाळे, त्याच्यानंतर सलोनी, रितुषा, पूर्वा, त्याच्यानंतर सिद्धी आणि शलाका, आम्ही आमचा सगळा ग्रुप घेऊन इथे आलो आहोत संत सोपानदेवाच्या पालखीच्या सोहळ्यानिमित्त. आणि त्याच्यानंतर आम्ही कार्यक्रमही करत आहोत, नृत्य अभंग. त्याच्याबद्दल तुम्हाला हर्षदा सांगेल मॅम.
अर्थात हर्षदाताई रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. इतकं सुंदर तुम्ही सगळ्यांनी हे बसवलंय, नृत्य केलंय, इतकं छान वाटतं तुम्हा सगळ्यांकडे बघून. म्हणजे वारीमध्ये हाही एक रंग कथ्थकाचा तुम्ही मिसळवलायत, अगदी गोड वाटतंय. याच्या पाठीमागे तुमच्या भावना आणि अर्थात तुमचं आनंद काय? अर्थातच मी सांगू इच्छिते की सगळीकडे अगदीच आत्ता भक्तिमय आणि असं प्रसन्न वातावरण आहे. आपली माऊलींची पालखी आहे, तर आम्ही आत्ताच एक कार्यक्रम करतोय की नृत्यभंग, की ही वारी नृत्यमय असणार आहे. घेऊन आलो आपल्या दारी नृत्यमय वारी रामकृष्ण हरी, असं सुद्धा त्याचं वाक्य आहे. तर याच्याबद्दलच की जे भरतनाट्यम हे शास्त्रीय नर्तन आहे आणि संतरूपी कीर्तन, आपल्यातल्याच वारकरी रूपी श्रोत्यांचे वर्तन, असा संगम, तिहेरी संगम तुम्हाला पाहायला मिळेल. आणि अर्थातच रामकृष्ण हरी म्हणजे रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार असा देखील तुम्हाला यात अनुभवायला मिळेल. अर्थातच हा कार्यक्रम आपल्यातल्या वारकऱ्याला साथ घालणारा आहे, त्यामुळे अगदी गोड, जितक्या सुंदर पद्धतीने तुम्ही मांडलंय, आनंद वाटतो ऐकतानाच आणि ते अनुभवताना अजून वाटेल. हे भरतनाट्यम, ही भारताची संस्कृती आज वारीमध्ये सुद्धा बघायला भेटते. हा आगळे वेगळेपणा वारीचा, जिथं वारी सामर्थ्याने प्रत्येक रूपाने साजरी केली जाते. आणि हेच या सर्व माय माऊल्यांच्या माध्यमातून, अर्थात मी यांना माऊलीच म्हणणार आहे कारण वारीमध्ये सगळेच माऊली आहेत, तर या माय माऊल्यांच्या माध्यमातून आम्हाला बघायला भेटलंय. तर अर्थात या सगळ्यांचे मनस्वी आभार आणि अशाच तुम्हाला शुभेच्छा. या सोपानदादांच्या पालखी सोहळ्यानिमित्त तुमचं सुद्धा दर्शन झालं. रामकृष्ण हरी.